महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। भक्तेश्वर नगरमधील नागरी समस्यांचा उद्रेक, संतप्त नागरिकांचा पालिका आयुक्त अंजली शर्मा यांना घेराव। 2-3 दिवसात स्वतः येऊन पाहणी करणार, नागरिकांच्या तीव्र रोषानंतर आयुक्त अंजली शर्माचे आश्वासन। नागरी समस्यांमुळे त्रस्त झालेल्या भक्तेश्वर नगरच्या नागरिकांचा संयम आता सुटला आहे। पाणी, ड्रेनेज आणि पथदिव्यांच्या गंभीर समस्यांमुळे संतापलेल्या नागरिकांनी थेट महानगरपालिका आयुक्तांनाच घेराव घातला आहे। भक्तेश्वर नगरच्या नागरिकांनी पालिका आयुक्त अंजली शर्मा यांना घेराव घालत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या। मिळालेल्या माहितीनुसार भक्तेश्वर नगर भागात गेल्या अनेक दिवसांपासून मूलभूत सुविधांचा बोजवारा उडाला आहे। पिण्याचे पाणी वेळेवर न मिळणे, ड्रेनेज लाईन तुंबणे आणि रस्त्यावरील दिवे बंद असणे यामुळे स्थानिक नागरिक प्रचंड अडचणीत सापडले आहेत। याच प्रलंबित मागण्यांसाठी आज नागरिकांनी आयुक्त अंजली शर्मा यांना घेरले आणि जाब विचारला। या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रतन आसाराम लांडगे यांनी माध्यमांशी बोलताना प्रशासकीय दिरंगाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली। ते म्हणाले, भक्तेश्वर नगरमधील नागरिक नरक यातना भोगत आहेत। आम्ही आयुक्तांना घेराव घालून येथील परिस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे। आयुक्त अंजली शर्मा यांनी स्वतः भक्तेश्वर नगर येथे येऊन या सर्व अडचणी आणि समस्या दूर कराव्यात, अशी आमची ठाम मागणी आहे। दरम्यान नागरिकांचा वाढता रोष पाहता महानगरपालिका आयुक्त अंजली शर्मा यांनी नमती भूमिका घेतली आहे। त्यांनी आंदोलक आणि नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन करत एक महत्त्वाचे आश्वासन दिले आहे। येत्या 2 ते 3 दिवसात त्यांना स्वतः भक्तेश्वर नगर भागाचा दौरा करणार आहेत। स्वतः आयुक्त जमिनीवर उतरून या भागाची पाहणी करतील आणि नागरिकांच्या पाणी, ड्रेनेज व लाईटच्या समस्या तातडीने दूर करतील, असे लेखी व तोंडी आश्वासन आयुक्त अंजली शर्मा यांनी दिले आहे। आता आयुक्तांच्या या आश्वासनानंतर भक्तेश्वर नगरचा पाणी आणि ड्रेनेजचा प्रश्न खरोखर सुटणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। यावेळी उपस्थित नेताजी सुभाषचंद्र बोस संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रतन आसाराम लांडगे, दशरथ लांडगे, विष्णू जाधव, किसन लांडगे, सुलोचना गायकवाड, मीनाबाई कोल्हे आदी महिला पुरुषांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, विलास गायकवाड, जालना। मला हे सांगा की आज महानगरपालिकेला आलात आणि आयुक्त मॅडमला तुम्ही घेराव घातलाय, काय तुम्ही घरानं मांडले आयुक्त मॅडमला? जय हिंद सर, मी नेताजी सुभाषचंद्र बोस सर्व समाज सामाजिक संघटनेचा अध्यक्ष। आज दिनांक 19/5/2026 रोजी आज आम्ही महानगरपालिकेला येऊन सनी आयुक्त मॅडम यांना आम्ही भक्तेश्वर नगरच्या नागरिकांनी घेरा घातलेला आहे आणि घेरा घालून त्यांना आम्ही असे निवेदन दिलं आहे। त्यांना सांगितलं, आम्ही आमच्या अडीअडचणी सांगितले आहे की आमच्या वार्ड क्रमांक 16 मध्ये एक तर रोड नाही, पाण्याची पाईपलाईन नाही, लाईट नाही, खूप व्यवस्था आमची गंभीर आहे। आम्ही त्यांना असं आश्वासन दिलं, त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही ह्या मुद्द्यावर तुमच्या भक्तेश्वर नगरमध्ये आम्ही व्हिजिट मारू, आम्ही तिथे एक बार येऊ, आम्ही पडताळणी करू आणि काय काय समस्या तुम्हाला नाही ते आम्ही डोळ्याने बघून आम्ही तुम्हाला ती सुविधा चालू करून देऊ, असे आम्हाला त्यांनी आश्वासन दिले आहे। हो, तर त्या बाबतीमध्ये आज आम्ही आयुक्त मॅडमला असं आम्ही निवेदन दिलं आहे की अर्जदार दशरथ रामा लांडगे यांनी दिनांक 22/2/2021 या रोजी अर्ज दिलेला होता की भक्तेश्वर नगरला महानगरपालिकेकडून टॅक्स पावती न देण्यात यावा व नळ व रोड सुविधा न देण्यात यावा। तर आज आम्ही आपसामध्ये भक्तेश्वर नगरच्या लोकांनी आमच्या काकांनी दशरथ लांडगे यांनी आपसामध्ये आम्ही सहमत करून त्यांनी अर्ज आज तो वापस घेतला आहे आणि त्यांनी त्या मॅडमला स्वतः सांगितलं की मी त्या अर्ज वापस घेतला आणि माझ्या गोरगरीब लोकांच्या तुम्ही टॅक्स पावत्या तुमच्या महानगरपालिकेमध्ये नोंदवा आणि त्यांना जी काही सुविधा भेटेल, रोड, नाली, पाणी, लाईट, ही सुविधा तुम्ही त्यांना तयार करून द्या। आणि आम्ही आज त्यांना हे बी सांगितलं की आज आमच्या नगरमध्ये जे लोक रहिवासी बसलेत त्या लोकांनी ती जागा कोणाला विक्री करू नये आणि विक्रीदाराने त्यांनी घेऊ नये। जोपर्यंत आमचे सहमती पत्र होत नाही तो वेळेस त्यांनी कोणताही घेणे देण्याचा व्यवहार करू नये, नाहीतर आम्ही कायदेशीर कारवाई करू। आम्ही असं एक निवेदन दिलं आहे। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।